आता अन्य घडामोडी. पुण्यामधल्या स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. एसटी डेपोतल्या सुरक्षेचं पितळ उघड पडलं. त्यानंतर परिवहन मंत्र्यांनी 15 एप्रिलपर्यंत डेपोतील भंगार गाड्या हटवण्याची घोषणाही केली. मात्र ही घोषणा हवेतच विरल्याचं दिसतंय. काल पोलिसांनी बलात्कार प्रकरणी आरोपपत्र दाखल केल्यानंतर सध्याच्या स्थितीचा मग एबीपी माझाने राज्यातला आढावा घेतला. त्यात धक्कादायक वास्तव समोर आलंय. माझाचा कॅमेरा पोहोचला कुर्ला नेहरू नगर डेपोमध्ये. इथे अजूनही मोठ्या प्रमाणात भंगार बस पडून आहेत. या भंगार बसेसच्या शेजारी दारूच्या बाटल्या, महिला पुरुषांचे कपडेही पडून आहेत. त्यामुळे इथे नेमके काय प्रकार सुरू आहेत, या गाड्यांचा वापर गैरकृत्यांसाठी होतोय का, असा सवाल उपस्थित होतोय. भंगार बसेसचं दार कायमस्वरूपी बंद करण्याची जबाबदारी आगार अधिकाऱ्यांची आहे, मात्र तिथे दुर्लक्ष होत आहे. स्वारगेटप्रमाणे इथेही अप्रिय घटना होण्याची वाट पाहिली जाते का, असा सवाल उपस्थित होतोय. इथे सुरक्षा रक्षक देखील एकच आहे. त्यामुळे परिवहन मंत्र्यांच्या आदेशाला डेपो अधिकारी जुमानत नाहीत का, असाही सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय. तर एबीपी माझाने हा रिअलिटी चेक केल्यावर एसटी प्रशासनाने आरटीओकडे जबाबदारी ढकलली. निष्कासित गाड्या, बसेस आरटीओने दुसरीकडे हलवणं गरजेचं आहे, असं एसटी प्रशासन म्हणतंय. भंगारातल्या गाड्यांबाबत वारंवार आरटीओला माहिती दिली आहे, असंही एसटी प्रशासनाचं म्हणणं आहे.